Sagar coaching classes. To get the latest video, please subscribe the channel. Today we start the new lesson. Lesson number 7, metal and non-metals. So, आपण can you recall मध्ये first question जो दिला आहे. What are the three types of element are generally classified? मागच्या लेसन मध्ये आपण स्टडी केलं की एलिमेंट कशा प्रकारे क्लासिफाय केले जातात. एलिमेंट आर क्लासिफाइड मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड्स अशा प्रकारे एलिमेंटचं क्लासिफिकेशन आपण स्टडी केलं. सेकंड, व्हॉट आर द मेटल अँड नॉन मेटल दॅट वी यूज इन एव्हरीडे लाईफ. एव्हरीडे लाईफमध्ये कोणकोणते मेटल अँड नॉन मेटल यूज केले जातात. वी नो द ज्वेलरी is made from gold, silver, platinum. These are metals. They are used in a daily life. For example, some objects are made up of iron. आयर्नच्या काही वस्तू असतात, ऑब्जेक्ट्स असतात. त्यानंतर कॉपरचे वेसल्स असतात घरामध्ये, कॉपर, ॲल्युमिनियम. These are the some examples of metal that we use in a everyday life. Let us discuss the some properties of metal. तर मेटलच्या जर प्रॉपर्टी बघितल्या तर मेटलच्या ज्या काही जे काही मेटल्स आहेत ते मेटल जनरली अर्थ सरफेसवरती किंवा एक्झिस्ट होताना सॉलिड स्टेटमध्ये नेचरमध्ये एक्झिस्ट होतात. मेटल हे हार्ड असतात जनरली. हार्डनेस इज अ प्रॉपर्टी ऑफ मेटल अँड दे आर गुड कंडक्टर of heat and electricity. Generally these are some properties. आपण डिटेलमध्ये डिस्कस करणारच आहोत. आणि मेटलची आणखी एक प्रॉपर्टी म्हणजे मेटल कॅन लूज देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड टू फॉर्म अ आयन दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅटायन. दॅट मीन्स मेटल काय करतो, आपण व्हॅलन्सी किंवा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन स्टडी केलं आहे त्यानुसार बघितलं की मेटलकडे किंवा कुठलाही इन जनरल मेटल जर घेतला त्याच्याकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तो लूज करतो आणि कॅटायन किंवा अनायन फॉर्म करतो. फॉर एक्झाम्पल इफ सोडियमचं जर एक्झाम्पल घेतलं तर सोडियमकडे असतात सोडियम इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ सोडियम इज 281 अँड दिस सोडियम ॲटम लूज 1 इलेक्ट्रॉन. जो काही व्हॅलन्स चेनमधला एक इलेक्ट्रॉन आहे तो काय करतो, सोडियम लॉस करणार आहे अँड टू फॉर्म अ Na+ आयन अँड दिस इलेक्ट्रॉन मायनस. हा काय झाला, एक इलेक्ट्रॉन सोडियमने काय केला, लूज केला आणि इथे काय झालं, अनायन फॉर्म झाला. द पॉझिटिव्ह चार्ज आयन इज कॉल्ड ॲज अ कॅटायन. सोडियम, वी नो सोडियम इज अ मेटल. जनरली असे जे मेटल्स काय करतात तर एक इलेक्ट्रॉन लॉस करून कॅटायन फॉर्म करतात. नेक्स्ट लेट अस डिस्कस द प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टी फर्स्ट आपण डिस्कस करूया. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये फिजिकल स्टेट. मेटल एक्झिस्ट इन अ सॉलिड स्टेट. ते काय करतात, सॉलिड स्टेटमध्ये एक्झिस्ट होतात. एक्सेप्शन, पण यामध्ये काही एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन इज अ मर्क्युरी अँड गॅलियम. Mercury and gallium, these are two metal are exist in a liquid state. ते काय करतात, लिक्विड स्टेट मध्ये एक्झिस्ट होतात. इवन ॲट अ रूम टेम्परेचरला सुद्धा हे दोन जे मेटल आहे मर्क्युरी अँड गॅलियम आर एक्झिस्ट इन अ लिक्विड स्टेट. सेकंड प्रॉपर्टी इज लस्टर. मेटल हॅव अ लस्टर. व्हॉट इज मीन बाय लस्टर? लस्टर मीन्स शाईन. सपोज तुम्ही एखादा युटेन्सिल्स घेतला आणि त्याला जे काही लेमन असेल, लेमनला कट केलं आणि ते युटेन्सिल्स त्याच्यावरती स्क्रब केलं, द युटेन्सिल्स गेट शाईन. तो युटेन्सिल्स आधीपेक्षा काय करेल, ते जे भांडं असेल ते आधीपेक्षा शाईन करू लागेल. दॅट मीन्स मेटल हॅव अ लस्टर. इफ वी कट द जर एखाद्या मेटलला तुम्ही कट केलं, एखादी मेटलची वायर कट केली तर आतमध्ये तुम्हाला जो काही इनर कोर आहे त्या कोरमध्ये तुम्हाला दिसेल की मेटल हा काय करतोय, आतमधलं जे काही सरफेस एरिया, जो काही सरफेस आहे त्या सरफेसपेक्षा आतमधलं जे काही मटेरियल आहे ते अधिक जास्तपणे काय करतंय, शाईन करतंय. दॅट मीन्स मेटल हॅव अ
लस्टर, त्याला काय आहे लस्टर प्रॉपर्टी आहे. बिकॉज ऑफ लस्टर द लाईट गेट रिफ्लेक्ट. जी काही स्मूथ सरफेस आहे किंवा शायनी सरफेस आहे त्यामुळे काय होतं त्यावरनं लाईट रिफ्लेक्ट होतो. दॅट मीन्स रिफ्लेक्शन फेनॉमेनॉनमध्ये किंवा काही एक्सपेरिमेंट्समध्ये मेटलचा सुद्धा यूज केला जातो. सो द मेटल हॅव अ लस्टर. दिस इज फिजिकल प्रॉपर्टी. सेकंड, नेक्स्ट हार्डनेस. मेटल आर हार्ड, not soft. They are not soft, they are hard in nature. Exception, sodium and potassium. These are two metal that are not hard. They hard nahi hai. They are soft and can easily cut by a knife. ते खूप स्मूथ आहे, सॉफ्ट आहे आणि knife ने सुद्धा कट होऊ शकतात. Fourth, ductility. Metal can be convert into wire. मेटल काय केले जातात वायर मध्ये कन्वर्ट केले जातात. मेटल कॅन बी ड्रॉन इनटू अ वायर. सपोज एखाद्या मेटलला हीट केलं आणि हीट केल्यानंतर त्याला काय केलं जातं खेचलं जातं आणि ड्रॉ वायर मध्ये कन्वर्ट केलं जातं. आणि मेटलकडे ही प्रॉपर्टी आहे ती दे कॅन इझिली कन्वर्ट इनटू वायर अँड दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज अ डक्टिलिटी. ह्याच प्रॉपर्टीला काय म्हणणार आहे डक्टिलिटी. नेक्स्ट फिफ्थ, मेलाबिलिटी. मेटल कॅन कन्वर्ट इनटू अ थिन शीट. जे काही मेटल आहे ते मेटल काय केले जातात थिन शीट मध्ये कन्वर्ट होतात. मेटल कॅन बी कन्वर्ट इनटू थिन शीट. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज अ मेलाबिलिटी. म्हणजे आपण हॅमरिंग करून एखाद्या ऑब्जेक्टला हॅमरिंग करून त्याला शीट मध्ये कन्वर्ट करू शकतो. दॅट इज कॉल्ड मेलाबिलिटी. प्रॉपर्टी नंबर 6, कंडक्शन ऑफ हीट. मेटल आर अ गुड कंडक्टर ऑफ हीट. ते कसे आहे गुड कंडक्टर आहे हीटचे. सिल्वर, कॉपर, ॲल्युमिनियम. सिल्वर दॅट मीन्स Ag, कॉपर CuAl, ॲल्युमिनियम. सिल्वर, कॉपर, ॲल्युमिनियम आर द बेस्ट कंडक्टर. हे काय आहे बेस्ट कंडक्टर आहे. म्हणजे यांच्यामधनं खूपच चांगल्या प्रकारे काय होते तर हीट कंडक्ट होते म्हणजे हीट वाहून नेतात हे मेटल. 7, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. मेटल आर ऑल्सो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ते गुड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचे. लीड, एक्सेप्शन इज अ लीड which is a neither good conductor of heat and electricity. तो which is a neither good conductor of heat and electricity. तो हीटचा पण गुड कंडक्टर नाहीये आणि इलेक्ट्रिसिटीचा पण गुड कंडक्टर नाहीये. सो द लीड इज अ एक्सेप्शन. हे जे एक्सेप्शन केसेस आहे हे तुम्ही रिमेंबर करणार लक्षात ठेवणार आहात जेणेकरून जे काही छोटे छोटे प्रश्न असतील त्यामध्ये तुम्हाला ते यूज होऊ शकेल, यूज होणार आहे त्याचा. डेन्सिटी. नेक्स्ट प्रॉपर्टी डेन्सिटी. मेटल हॅव अ हाय डेन्सिटी. सोडियम, पोटॅशियम, लिथियम आर एक्सेप्शन हॅविंग अ डेन्सिटी इज लोअर दॅन द वॉटर. जनरली सर्वच मेटलची डेन्सिटी ही जास्त असते आणि डेन्सिटी जास्त असल्यामुळे त्यांना काय हार्डनेस ही प्रॉपर्टी आलेली आहे. बट हे जे सोडियम, पोटॅशियम, लिथियम हे एक्सेप्शन आहे आणि हे जे आपण बघितलं सोडियम, पोटॅशियम जे आहेत ते कसे आहे सॉफ्ट आहे. हार्डनेस मध्ये जर बघितलं तर सोडियम, पोटॅशियम जे आहे ते हार्ड नाही आहे बिकॉज त्यांची डेन्सिटी काय आहे लो आहे. हे एक्सेप्शन आहे. लिथियम इज ऑल्सो आणि यांची जी डेन्सिटी आहे लिथियमची तर खूपच लोअर आहे की लोअर दॅन द वॉटर. वॉटरपेक्षाही काय आहे यांची डेन्सिटी कमी. ही जी डेन्सिटी दिली आहे ही कशाची आहे लिथियम. दिस इज अ डेन्सिटी ऑफ लिथियम and density of lithium is 0.53 gram per cubic centimeter. So water ची density we know density of water is 1 and 1 पेक्षा that means water पेक्षा ही density कशी आहे कमी आहे. Next Mp and Vp. Metal have a high melting point and boiling point. Metal हे
मेटलचा मेल्टिंग पॉइंट दॅट मीन्स मेटलला खूप जास्त प्रमाणामध्ये हीट केली जाते आणि ज्या टेम्परेचरला ते मेल्ट होणार आहे त्या टेम्परेचरला मेल्टिंग पॉइंट असं म्हटलं जातं. आणि ज्या टेम्परेचरला मेल्ट झाल्यानंतर नेक्स्ट येणारं टेम्परेचर, ज्या टेम्परेचरला ते जे काही मेटलचं लिक्विड असणार आहे जेव्हा ते बॉईल होणार आहे दॅट टेम्परेचर इज कॉल्ड ॲज अ बॉइलिंग पॉइंट. जनरली बॉइलिंग पॉइंटची जी काही डेफिनेशन आहे दॅट मीन्स जी डेफिनेशन आहे प्रॉपर त्यामध्ये व्हेपरचा जो काही प्रेशर असतो, व्हेपर प्रेशर इज इक्वल टू द ॲटमॉस्फिरिक प्रेशर. ज्या काही मेटलच्या किंवा जे काही लिक्विड बॉईल होत आहे त्याचा व्हेपरचा प्रेशर आणि ॲटमॉस्फिरिक प्रेशर जेव्हा इक्वल होतं त्यावेळेस एखादं लिक्विड बॉईल होतं किंवा इन जनरल ज्या पॉइंटला लिक्विड बॉईल होणार आहे दॅट इज मेल्टिंग पॉइंट. एक्सेप्ट Hg that means mercury, Ga gallium, Na sodium, K potassium. Mercury, gallium, sodium, potassium हे जे 4 मेटल आहे त्या मेटलचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट काय आहे, लो आहे. बाकी सर्व मेटलचा जो काही मेल्टिंग बॉइलिंग पॉइंट आहे तो हाय आहे. नेक्स्ट लास्ट इज sonority. Metal produce a ringing sound. We know our school bell ringing. Schoolची जी काही बेल असते in general that is made from a generally metal because if we tap a metal, आपण एखाद्या मेटलला जर हॅमर केलं किंवा टॅप केलं तर काय होणार आहे, आवाज प्रोड्यूस होणार, साऊंड प्रोड्यूस होणार आहे. तो साऊंड तिथे प्रोड्यूस होणार आहे. सो द sonority is the property of metal. That means sonority, that means metal produce a ringing sound. So we study some physical properties of metal. आपण काय स्टडी केल्या तर ज्या काही फिजिकल प्रॉपर्टी आहे मेटलच्या हे टोटल 10 प्रॉपर्टीज आहे फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल. नेक्स्ट आपण बघणार आहे नॉन मेटल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. Physical properties of non-metal. Let us discuss the properties of non-metal physical state. Non-metal are occur as a solid, liquid and gaseous state. That means non-metal are exist in a 3 state. All these 3 state. या सर्व स्टेट मध्ये non-metal हे exist होतात. For example, solid state मध्ये असणारे carbon, sulfur, phosphorus. These are the example of non-metal that are exist in a solid state. Next, liquid. Liquid मध्ये Br2, bromine. Bromine is a non-metal. Bromine is a non-metal that exists in a liquid state. And gases non-metal are H2, N2, O2. These are example. Second, non-metal do not have a luster. Non-metal ला luster नसते, that means shine नसते, चकाकी नसते. Except diamond, iodine crystals. Diamond and iodine crystal have a luster. त्यांना काय असते, shine असते. पण ते काय आहे, non-metal आहे. जनरली luster ही जी प्रॉपर्टी आहे ती मेटलची आहे. पण डायमंड आणि आयोडीनचे जे काही क्रिस्टल्स आहेत ती ही लस्टर ही प्रॉपर्टी दाखवतात. सम नॉन मेटल आर कलरलेस व्हाईल अदर हॅव अ डिफरंट कलर. काही नॉन मेटल हे कलरलेस असतात, काहींना कलर नसतो तर काहींना वेगवेगळे कलर असतात. अँड अदर्स हॅव अ कलर. काहींना काय असतात, डिफरंट कलर असतात. जसे की सल्फर इज इन येलो कलर. ब्रोमीन that means ब्रोमीनचा कलर आहे ब्राउन. बोथ आर नॉन मेटल which have a different color. Brittleness, solid non metal are brittle. Brittle means what? जर त्यांना आपण हॅमर केलं, if we hammer the non metal they are broken into a small pieces. ते काय होतात, स्मॉल पीसेस मध्ये ब्रेक होतात. that property is called as a brittleness. So non metal have a सॉलिड नॉन मेटल जे असतात त्यांच्यामध्ये ब्रिटलनेस ही प्रॉपर्टी असते. सम नॉन मेटल आर सॉफ्ट.
काही काही नॉन मेटल हे सॉफ्ट असतात. एक्सेप्शन, ब्रिटल असतात, सॉफ्ट पण असतात नॉन मेटल. पण एक्सेप्शन डायमंड, डायमंड इज अन ॲलोट्रॉप ऑफ कार्बन. डायमंड हा एक कार्बनचाच ॲलोट्रॉप आहे. कार्बन हा जो एलिमेंट आहे, कार्बन हा एक नॉन मेटलच आहे, पण डायमंड जो ॲलोट्रॉप आहे तो हा हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स मध्ये कन्सिडर केला जातो. सगळ्यात जास्त नेचरमध्ये हार्डेस्ट सबस्टन्स असेल तर तो डायमंड आहे. सो द नॉन मेटल आर ब्रिटल, सॉफ्ट, बट डायमंड इज अ एक्सेप्शन. डक्टिलिटी अँड मेलेबिलिटी. नॉन मेटल आर नायदर डक्टाइल नॉर मेलेबल. नॉन मेटल हे डक्टाइल पण नाही आणि मेलेबल पण नाही. दॅट मीन्स डक्टाइल म्हणजे ते वायर मध्ये पण आपण त्यांना कन्वर्ट करू शकत नाही किंवा थिन शीट मध्ये पण कन्वर्ट करू शकत नाही. फिफ्थ, कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नॉन मेटल आर बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. जे नॉन मेटल आहे ते हीटचे बॅड कंडक्टर आहे आणि इलेक्ट्रिसिटीचे पण. एक्सेप्ट ग्राफाइट इज अ व्हेरी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ग्राफाइट हा खूप चांगला कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा, जरी तो नॉन मेटल असला तरी. बाकीचे सर्व नॉन मेटल बॅड कंडक्टर आहे, बट ग्राफाइट इज अ व्हेरी गुड कंडक्टर बिकॉज त्याच्याकडे काय आहे, काही इलेक्ट्रॉन्स आहे. त्या इलेक्ट्रॉन्समुळे किंवा काही फ्री इलेक्ट्रॉन्स ग्राफाइटकडे आहे आणि त्या फ्री इलेक्ट्रॉन्समुळे ग्राफाइट हा गुड कंडक्टर ही प्रॉपर्टी एक्झिबिट करतो. डेन्सिटी. नॉन मेटल हॅव अ लो डेन्सिटी. जनरली नॉन मेटलची डेन्सिटी ही कमी असते. एमटी अँड डीपी, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. नॉन मेटल हॅव अ लो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. त्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट सुद्धा कमी असतो, डेन्सिटी पण कमी असते. एक्सेप्शन, सॉलिड नॉन मेटल कार्बन and boron melt at a high temperature. म्हणजे जो काही कार्बन आहे आणि बोरॉन जे आहे सॉलिड नॉन मेटल हे जे आहे ते काय हाय टेम्परेचरला मेल्ट होतात. मेटलॉइड्स. नेक्स्ट बघूया मेटलॉइड्स. जसं की आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, एसबी. These are metalloids. These are the example of metalloids and these element exhibit a property between the metal and non-metal. हे जे मेटलॉइड्स आहे किंवा हे जे एलिमेंट आहे, काही एलिमेंट आहे की जे काय करतात मेटल किंवा नॉन मेटल ह्या दोघांच्या इंटरमिडिएट प्रॉपर्टी ते काय करतात, शो करतात. म्हणजे ते मेटल सारखे पण ऍक्ट होत नाही किंवा नॉन मेटल सारखे पण पूर्णतः मेटल पण नसणारे किंवा नॉन मेटल पण नसणारे. ते काय करतात, having a property between or intermediate between the metal and non-metal. Such a element are called as a metalloids. या एलिमेंटला काय म्हणणार आहे, metalloids. Gold, silver, aluminum are highly malleable that can be converted into very thin wires. त्यांना आपण व्हेरी थिन वायर्स मध्ये किंवा शीट मध्ये कन्वर्ट करू शकतो. गोल्ड तर खूपच मेलेबल आहे with a thickness 1 upon 10,000 millimeter. इतकी जी काही कमी थिकनेस असणारी जी काही वायर आहे ती आपण काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो, म्हणजे तयार करू शकतो. दॅट मीन्स 0.001 millimeter. अँड विथ डायमीटरचा जर विचार केला तर 1/5000 मिलीमीटर डायमीटरची वायर तुम्ही काय करू शकता, कन्वर्ट करू शकता. सो हियर 0.0002 मिलीमीटर इथपर्यंत इतक्या थिकनेस किंवा इतका कमी डायमीटर असणारी वायर तुम्ही गोल्ड पासून ड्रॉ करू शकता आणि एवढ्या कमी थिकनेसची वायर तुम्ही ड्रॉ करू शकता. बिकॉज ऑफ गोल्ड इज अ हायली मेलेबल. तो हायली मेलेबल आहे त्यामुळे आपण काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो त्यापासून.